4-in-1 13 प्रो, प्रो मॅक्स आणि 13 मिनी हे आहे आय सॉकेट. आणि हे आहे कुठल्या कंपनीचं? कॉनली कंपनीचं आहे. यामध्ये किती मॉडेल आहेत? 13 सिरीज आपण. आय सॉकेट यामध्ये काही पिना आहे. पिना कशासाठी सांगतो. आपला जे मॉडेल आहे काय 13 आहे. त्यावर मॉडेल नंबर दिले आहेत तुमचे 13 प्रो, 13 प्रो मॅक्स. तर ह्या बाजूचं काही काम नाही आपल्याला. ह्या बाजूला आहे 13 आणि 13 मिनी. वरी 13 बसतोय, खाली मिनी बस 13 मिनी बसतोय. हे छोटे छोटे पिना असतात. हे पिना ह्या बोर्डला कनेक्ट होतात. आणि जर आपण समजा याचं काम केलं, एखादी नेटवर्कचं काम केलं किंवा कशाचं तर काम केलंय, पण आपल्याला चेक करायचं आहे. चेक करण्यासाठी आपल्याला पूर्ण रिव्हॉल्व करून फिट करून चेक करावं लागतं. बरोबर. जर प्रॉब्लेम नाही निघाला तर अजून काढावं लागतंय. आणखी तेच काम तुम्हाला माहिती आहे. काढायचं, रिव्हॉल्व करायचं, किती वेळ जातोय, साफ करायचं किती वेळ जातोय. त्यासाठी वेळ वाचवण्यासाठी किंवा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही बघण्यासाठी आपल्याला काय विदाउट रिव्हॉल्व करता, म्हणजे न रिव्हॉल्व करता आपण त्याच्यामध्ये ठेवून काय करू शकतो? ऑन करू शकतो, चेक करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतंय? आय सॉकेट. खालून पण पिना, वरून पण पिना, म्हणजे त्याचे जे हे आहे कनेक्टिव्हिटी ह्याच्यामध्ये होते. बोर्ड पॅक बसला आपला. खालची पट्टी काढायची विसरली आपण. आपल्याला पट्टी काढावं लागणार. पॅक झाला. इथे लावायचं आपल्याला काय डिस्प्ले. त्यानंतर त्याची आपल्याला पॉवर ह्याच्यावर ठेवून फ्लॅश देखील करतात बऱ्याच वेळेस. जर बॉडी बिडी हे असेल, तुमची बटन खराब असेल तर इथं चार्जिंग केबल लावून इथले तर फ्लॅशिंग लावता येतात. असंच म्हणजे पूर्ण बॉडी ही काय आपलं मदरबोर्ड रिव्हॉल्व करून मध्ये टाकून फ्लॅश करण्यापेक्षा जर आपल्याला फ्लॅश करून ट्राय करायचा मोबाईल, तर ह्याच्यावर ठेवून फ्लॅश करून ट्राय करू शकतो. आपल्याला लॉक काढून चेक केलं पाहिजे की ह्याचं नेटवर्क वगैरे चालू झालं का, त्या कुठे नेटवर्क मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्याची खूप गरज पडते आपल्याला. म्हणजे प्रॉब्लेम काढला आपण, आयसी बदलली किंवा आयसी रिव्हॉल्व केली, तर त्यामध्ये नेटवर्क आलं का नाही, त्याचं सिक्युरिटी आलं का नाही, त्याचं बेस बँड आलं का नाही, ते बघण्यासाठी आपल्याला काय लागतंय? आय सॉकेट.
*#06#. आता दाखवत नाही. सेटिंग मध्ये आपण त्याचं अबाउट मध्ये फर्मवेअर व्हर्जन, फर्मवेअर कुठे मोडेम फर्मवेअर, हे पण दाखवत नाही. तर का दाखवत नाही? तर एकतर हे व्यवस्थित क्लीन झालं नाही. त्याचे जे लेअर आहे, लेअर आपल्याला प्रॉपर क्लीन करून आपल्याला परत एकदा चेक करावं लागेल. तर आय सॉकेटचा उपयोग काय तुम्हाला समजला?